हॅलो गाईज, ही आहे व्हेज दम बिर्याणीची रेसिपी. सो याच्यामध्ये आपण व्हेज दम बिर्याणी मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करणार आहोत. याच्यामध्ये सुहाणा बिर्याणी मसाला जो भेटतो बाजारामध्ये, सो तोही याच्यामध्ये ॲड करायचा आणि हे सगळं मिश्रण कालवून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. सो याच्यामध्ये आहे गाजर, बीन्स, वाटाणा, फ्लॉवर, बटाटा, अजून मीठ टाकायचं याच्यामध्ये. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं हे सगळं असं. ही व्हेज दम बिर्याणी खायला खूप अशी मस्त लागते, टेस्टी लागते. याच्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत. यानंतर हळद, लिंबाचा रस, पुदिना, कोथिंबीर या सर्व गोष्टी आपण आता याच्यामध्ये टाकत आहोत. सो याच्यामुळे काय होतं की बिर्याणीला जो आहे तो फ्लेवर एकदम असा मस्त येतो. सो खायला खूप अशी टेस्टी लागते. याच्यामध्ये आपण व्हेज बिर्याणी मसाला थोडासा मिक्स केलेला आहे. याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे हे अर्धा तास तरी कमी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. उकडलेला राईस आहे तो 70%. आता आपण फोडणी देणार आहोत. सो याच्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं जे मिश्रण आहे ते टाकलेलं आहे. सो याच्यानंतर आपण जो उकडलेला राईस आहे तो नंतर सगळं असं लेयर्स देणार आहोत. सो आता सध्याला आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे. पहिला कांदा खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. आता मी हे लेयर्स देत आहे. सो पहिल्यांदा मी हे पातेलं खाली घेतलेलं आहे, थोडंसं शिजवलेलं आहे हे. त्याच्यानंतर खाली घेतलं हे पातेलं. त्याच्यामध्ये आता आम्ही लेयर्स देणार आहोत दम बिर्याणीसाठी. सो आता मी हा राईस टाकते याच्यामध्ये जो उकडलेला आहे. आणि जो राईस आपण जेव्हा उकडतो त्याच्यामध्ये आपण कच्चा मसाला, थोडंसं लिंबाचा रस पिळायचा आणि मग तो शिजवून घ्यायचा राईस, जे लॉंग राईस असतात ते. सो आता मी सध्या हे याच्यामध्ये सगळे जे तांदूळ आहेत, राईस आहे आपला, तो याच्यामध्ये टाकते आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा तळलेला कांदा आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. सो तळलेला कांदा, परत कोथिंबीर आणि पुदिना जो आहे तो टाकलेला आहे. तुपाची लेअर टाकायची त्याच्यामध्ये. सो तुपाच्या लेअरने खूप मस्त असा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये. सो असंच करायचं, 1 2 3 लेयर्स करायचे. शेवटचा लेअर आहे आणि फायनली ही बिर्याणी जी आहे ते लेयर्स लावून तयार आहे. सो मी आता ही बिर्याणी गॅसवर ठेवणार आहे. गॅसवर आधी तवा ठेवायचा, त्याच्यानंतर ही बिर्याणी ठेवायची. आता 20 मिनिट गॅसवर ठेवायची आहे. याला आता आपण स्मोक देणार आहे. ही माझी लाडाची बहीण आहे, माझी स्वीट बच्चा. आता ही स्मोक देते आहे बिर्याणीला. ॲक्च्युली ही खूप महत्त्वाचं काम आहे. सो त्याच्यामध्ये आता आपण कोळसा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहे. एकदम असं मस्त असं धूर येतो, स्मोक येतो. सो याच्यामुळे बिर्याणीला खूप मस्त असा फ्लेवर येतो. आणि ही बिर्याणी आता आपण लगेच झाकून ठेवणार आहे, जेणेकरून बिर्याणी खायला खूप टेस्टी अशी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हा, बिर्याणी खायची खूप मज्जा वेगळीच आहे. लव दिस बिर्याणी सो मच.